कल्याण डोंबिवलीसह उपनगरातही कालपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची घटना घडल्या, तर दुसरीकडे अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या परिसरात देखील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने आपला इशाऱ्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। आणि उल्हास नदीने इशाऱ्याची पातळी ओलांडल्यावरती नाले, त्याचबरोबर नदी नाले असतील, खाडी असेल, मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे त्याच्यामध्ये उसळून वाहताना या ठिकाणी दिसून येत आहेत। मी सध्या उभा आहे कल्याण नगर मार्गावरील रायते पुलावरती आणि आपण पाहू शकतो या पुलावरती मोठ्या प्रमाणात जे नदीचं पाणी आहे, उल्हास नदीचं पाणी आहे, या पुलाला लागण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत इशाऱ्याची पातळी उल्हास नदीने या ठिकाणी पार केलेली आहे। मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की उल्हास नदीचं पाणी जे आहे या रायत्या पुलावरनं जाईल आणि कल्याणहून नगरला जाणारा हा पूल जो आहे हा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। यासाठी वाहतूक पोलीस त्याचबरोबर स्थानिक पोलीस या ठिकाणी हजर झाले असून या ठिकाणी थोड्या वेळातच पावसाचा जोर कायम राहिला तर पुलावरनं पाणी जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यानंतर हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।